तर आज मी जो विषय घेऊन आलेली आहे तो आहे थोडासा टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आणि ते म्हणजे ChatGPT. तर काय झालं ना, आता रिसेंटमध्ये मी स्वतःच या गोष्टीचा खूप जास्त वापर केलेला आहे. तर मला असं वाटलं की हे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर नक्की शेअर करायला पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याच जणी किंवा बरेच जण हे वापरतही असतील, पण असे थोडेसे जण असतील की ज्यांनी अजून त्या गोष्टीचा यूज केलेला नाही. तर खास करून त्यांच्यासाठी. तर आता आपल्याला काय वाटतं ना की ही ChatGPT किंवा हे काही टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजीच्या गोष्टी असतात त्या एका होममेकरला काय अशा हेल्प करत असतील. तर मी तुम्हाला एक छोटासा इथे एक गोष्ट दाखवते बघा. मी त्याला फक्त काय विचारलं की तू एखाद्या होममेकरला काय हेल्प करू शकतोस. तर त्याच्यामध्ये आलेले पॉईंट्स जर तुम्ही पाहिले तर आपण सुद्धा एवढा डिटेल कधी विचार करत नाही. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार होतो. जेव्हा कधी फिरायला जायचा प्लॅन करायचा आहे तर आपण बायका अशा असतो की आपला पार्टनर बघून घेईल, आपण फक्त जाऊन गाडीत बसायचं. तर इथं जर तुम्हाला स्वतःला असं वाटतं की आपणही थोडंसं नाही का अपडेटेड असावं, तर यासाठी तुम्हाला या ChatGPTचा उपयोग होतो. अगदी आता मी रिसेंटमध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा मी स्वतःसुद्धा या गोष्टीचा वापर केला होता. त्या नवीन असलेल्या ठिकाणामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते इत्तंभूत सांगतं. अगदी हॉटेल्स, खाण्याची ठिकाणं आणि तुम्ही कुठे फिरू शकता, काय व्हिजिट करायला पाहिजे, कोणत्या टायमिंगला करायला पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं. आणि अगदी सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये. तुम्हाला मराठीत पाहिजे असेल तर तुम्ही मराठीत विचारू शकता, इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये, एनी लँग्वेज, देर इज नो लँग्वेज बॅरियर. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर मुलांचा अभ्यास घेत आहात तर एखाद्या चॅप्टरच्या रिलेटेड काय क्वेश्चन्स येऊ शकतात हे सुद्धा तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या मुलांना हेल्प होईल आणि त्याची एक ठराविक पद्धतीची ॲन्सर्ससुद्धा तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ॲज अ होममेकर आपण कधी स्वतःला अपडेट करण्याचा किंवा अपग्रेड करण्याचा विचार करत नाही. याच्यामध्ये तुम्ही जर त्याला विचारलं तुमच्या हॉबीज अशा आहेत आणि या रिलेटेड जर मला काही कोर्स करायचा आहे किंवा मी काय करू शकते, तर ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला सांगेल, जे तुम्हाला इतर कोणीही गायडन्स करणार नाही. एकतर याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे आपल्याला जज करत नाही. त्यामुळे प्रश्न विचारला म्हणून काही उद्या जाऊन लगेच कोर्स जॉईन करायलाच पाहिजे असं पण नाही, पण ॲटलिस्ट आपण ती गोष्ट आपल्या स्वतःसाठी सर्च तरी नक्की करू शकतो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतं. हेल्थच्या रिलेटेडसुद्धा अगदी मध्यरात्री समजा काहीतरी तुम्ही स्टक झालेला आहात. माझ्या बाबतीत असं झालं, मध्ये ओवीला ताप आला होता, तर मी लिटरली ChatGPTला ते ओवीच्या हातावरती छोटेसे पुरळ आलेले तर त्याचा फोटो काढून टाकलं होतं मी की हे काय असू शकतं बाबा. अगदी बरोबर असेल असं मला म्हणायचं नाही, पण त्या क्षणी तुम्हाला सुचत नाही ना, तेव्हा हे तुम्हाला नक्की हेल्पफुल होऊ शकतं. एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा.